लाईट चालू कर रे. लाईट चालू कर. लाईट लाईट सुरू कर. अरे बटन सोड रे. नमस्कार मंडळी. तर आपण आता पोहोचलो इंदोर आणि इथून निघलोय पुढच्या प्रवासासाठी. तर पुढच्या प्रवासासाठी आपला भाऊ आहे सोबत, शुभम. शुभम, आपण आता कुठं जाणार आहे? आता आपण जाणार आहे सर्वटे स्टेशन, सर्वटेवरून ओंकारेश्वर. जरा पुढे गेलो, कोटाकडे लक्ष गेलं आणि लगेच नाश्त्याचं नियोजन झालं. येतो शुभम पैसे. सर मी नाश्त्याचं नियोजन असं झालं की जिथं पैसे पण द्यावं नाही लागले, कारण शुभम सर आता गरीब नव्हते राहिले. 1.5 लाखाच्या मोबाईल वरून ट्रान्झॅक्शन झालं आणि पुढे निघालो. पुढच्या सीटावरती जागा भेटली. आरशात जरा चांगला दिसत होतो, म्हटलं जरा तुम्हाला पण दाखवून देऊ आणि निघालो. तेव्हा आपला बिचारा मागे एकटाच बसला होता. पुढे गेल्यावरती त्याला एक आजोबा जोडीदार झाले. मग काय भाऊच्या चांगलेच गप्पा रंगल्या. आने के लिए आने के लिए तो रात भर सर आप हमें चले आप रात भर आओ आप कोई नहीं रोक. कितने बजे तक रहता हो? वो 2-3 बजे. हाँ वो क्या है 11-12 बजे तो दुकानें बंद करते हैं लोग, फिर आते हैं आराम से फिर जाते हैं. और दिन के 12 बजे सो गए 9-10 बजे तक सोते हैं, 12 बजे दुकान चलते रहे. उनका रोज का यही रूटीन है ना. तुम तो फीस में देखने के बाद जहाँ खाने गई तो एक से एक बढ़िया चीजें मिलती है महाराज. एक वो दही बुलाई नहीं ऐसे इधर से देखता और इधर से वर्ल्ड आइसक्रीम. तो आता रिक्षातून उतरलोय आणि पुढे आता बसने आम्ही ओंकारेश्वरकडे जाणार आहे. हे बघा, ही समोर बस आहे. बसने जाणार आहे आता आपण पुढे ओंकारेश्वर साठी. पर्सन 120 रुपये तिकीट आहे या बसचं. बसमध्ये वरती गेल्या गेल्या पाठी बघायला भेटली. खोटे कंडक्टर म्हणून चोर येतात आणि पैसे घेऊन जातात. खरा कंडक्टर बघून 120 रुपये दिले आणि निघलो. बरंच अंतर पुढे गेल्यावरती लागली नर्मदा नदी. नर्मदा नदी संपत्तीच पुढं नाही तर लगेच आपल्याला आपल्या नावाच्या भिंती रंगवलेल्या दिसल्या. आता मला दिसलं म्हटलं तुम्हाला तर दाखवायलाच लागते. मग काय घेतला एक व्हिडिओ, चाललो पुढं. पुढं जाऊन आलो. शेवटी ओंकारेश्वर तीर्थनगरीत स्वागत करीत आहे. म्हटलं ठीक आहे असू द्या. गाडी लावली, म्हणजे रिक्षा लावली आणि इथं पुढं बसने निघायचं होतं. चला म्हटलं आता काय. तो फायनली 1-1.5 तास सांगून आम्ही 3 ते 4 तासानंतर ओंकारेश्वरच्या खाली थांबलो. आता इथनं ऍटोने मंदिराकडे जातोय. आता रिक्षात बसून चाललोय. खूप खडतर प्रवास चालू आहे. बघू शकता तुम्ही, रिक्षात उलट बसले पण टाकताय. तो फायनली मंदिराच्या बाहेर आलेलो आम्ही रिक्षाने. ते इथून पुढे मंदिराकडे जायचंय. दर्शन लाईन चालू झाली. लाईनीला कोणी नव्हतं. म्हटलं चला गर्दीने पटकन दर्शन होईल. मग काय दोघं भाऊ निघालो आम्ही आता. आता गर्दी दिसत होती. ब्रिज वरून मंदिर पण दिसत होतं. म्हटलं चला आता मंदिराच्या इकडून एखादा व्हिडिओ काढून घेऊ. इकडून मंदिराचा व्हिडिओ काढला मस्त क्वालिटी मध्ये. मंदिराचा व्हिडिओ काढून घेतला. म्हटलं आता दर्शन पण वेळेत झालं पाहिजे. मग काय निघलो दर्शन लाईनीकडं. पुढे गेल्यावरती इथं तुळजापूरचा आपला कार्यकर्ता भेटला, मराठी माणूस. इथं पेड्याचं दुकान आहे भाऊचं. सागर शेलार नाव आहे दादाचं. त्याचा नंबर पण मी इथं देतोय. कधी गेले तर नक्की जा. त्याचं शॉपचं नाव आहे जय गणेश पेडा सेंटर. इंदोर मध्ये मराठी माणूस भेटला म्हणून बरं वाटलं. चप्पल बॅग त्याच्याकडे ठेवली आणि निघालो आता दर्शनासाठी. थोड्या गर्दीत आम्हाला छोटासा बोले भक्त भेटला. बम बम बोलेच्या गाजरात निघालो. पुढं 7-8 वरती होतं. गर्दी फार होती. 3 तासानंतर वरती मंदिराच्या जवळ आलोय जरा. तर इथून पुढे किती वेळ लागणार होता माहित नव्हतं, पण मंदिराच्या जवळ आलं त्याचं समाधान वाटत होतं. लांबून कळसाचं दर्शन घेतलं, खाली डोकून बघितलं
वाटलीच होती आणखी खालपासून वरपर्यंत 7 ते 8 फ्लोर आहे आणि पूर्ण वरती चढायचंय. मध्ये कुठं बसायला चान्स नाही ना रिटर्न यायला चान्स आहे. एकदा गर्दीत घुसलं की दर्शन घेऊन बाहेर यायचं. अशा पद्धतीने लोटालोटी करत आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो. तर तिथून पुढे आम्हाला साधारण अर्धा तास लागणार होता. गर्दी इतकं होती की दर्शनाला आम्हाला साधारण 4 तास झाले होते. त्याचं टेन्शन आम्हाला नाही. आता शुभमचा मित्र भेटला, त्यालाच फार टेन्शन आलं. बिचारा विचारच पडला काय करायचं आता, दर्शन कुठून घ्यायचे. मंदिरातले घंटे बघून लक्षात आलं की आता जरा वेळातच दर्शन होते. थोडा जीवात जीव आला आणि पुढे गेलो. आणि फायनली दर्शनासाठी आता आलो. फोटो काढायला परमिशन नव्हती म्हणून मागूनच फोटो येतोय का बघत होतो, पण फोटो काय आला नाही. पुढे गेलो, म्हटलं दर्शन घेऊन टाकावं. 4 तास लाईनीला उभं होतो. 4 सेकंद पण दर्शनासाठी थांबून दिलं नाही. पटकन दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. बाहेर आल्या आल्या पहिले नर्मदा नदीचे दर्शन घेतले आणि मग पुढे गेलो. पुढं काय आपला पिंट्या काढला आणि दिला वर सोडून. म्हटलं जरा पिंट्यानी पण आपण शॉट घेऊ काहीतरी लांबून. आता ते तुम्हाला व्हिडिओचे शेवट दाखवतो. त्याच्यानंतर गेलो, तोपर्यंत तिथं नर्मदा आरती सुरू झाली होती. त्याला बघितली आरती आणि निघायचं होतं कारण उशीर झाला होता ऑलरेडी आम्हाला. नर्मदा आरती बघितली आणि निघलो पुढं. तिथनं डायरेक्ट बसने आता इंदोर साठी निघलो होतो. पुढे उशीर फार झाला होता. पुढे गेलो, गाडी पंक्चर झाली. भूक लागली होती फार, पण काय करणार आहे आता. थांबलो गाडीचे टायर बदलतो. काय झालं शोम? आता मी सांगितलं, तू सांगितलेलं बरं राहील. तूच सांगायचा. टायर झालाय पंक्चर. आम्हाला लागली भूक आणि भाऊ नेणार होता आज आम्हाला जेवायला. अगोदरच काळजी होती की हॉटेल सुरू होतंय की बंद होतंय आणि अशा प्रकारे आता आम्हाला थोडं जरा टपरी बघावं लागते काय. लवकरच टायर नीट होणार आहे. ओके. तो फायनली खूप संघर्ष करत आता आम्ही इंदोर मध्ये आलोय. इथनं रूम कडे जायचंय. रात्रीचे 11:30 वाजले होते, त्याच्यामुळे जास्त कुठं फिरलो नाही. डायरेक्ट इंदोरवरनं शुभमच्या रूम वरती गेलो आणि झोपून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी उठून आपल्याला पुढं उज्जैनला जायचं होतं. चला तर मग आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पण हा, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरायचं नाही.